तर आपण इकडे नाशिकला आज कशाला आलो तर काय काम होतं तर बघत राहा पुढं. तर सकाळी उठल्या उठल्या आपण काय केलं, गाणी लावून दिले मस्त देवाचे. गाणी लावून आपलं तांगडलं परत तिकडं मळ्यात. म्हणे जाय पपाया घेऊन ये तू, असे बसूनच राहिले. पपाया घ्यायला आलो होतो पण इतकी जाळ होतं नाही, या झाडांना लय कंटाळा आला होता. पण काय करावं लागतं नाही का कामं सांगितल्यावर. आपण काय पिशवीवरून पपाया घेतल्या आणि निघालो आपण. तर आपण चालू होतो पपाया घेऊन आपल्या घरी. तर आपण घरी आलो आणि पाहिलं काय मस्त रांगोळी काढायचं काम चालू होतं. रांगोळी पाहत होतो तितक्यात आपला भाऊ सोन्या भाऊ आला होता. त्याला काहीतरी काम होतं फोनचं. भाऊ मग चष्मेस पण फोनचं मध्ये काहीतरी गोंधळ करत होता बरं का, रिपेअर करत होता वाटतं. हा आपला भाऊ मस्त खिचडी खात होता टी व्ही पाहता पाहता, आणि हा इकडे बसले निवांत. याचे परती रिकामी धंदे चालूच झाले, पाय नाही पुरती पण तरी गाडीवर बसायचं आहे भाऊला. आपण घरी टाइमपास करतो म्हणून आपलं ऊस काटलं तिकडे गावात. म्हणे जाय म्हणे तू साबुदाणे घेऊन दुकानातून जाऊन. आपण साबुदाणे घेत होतो. तर आपल्याला आपल्या मायला घेऊन जायचं होतं नाशिकला. तिला फोन खराब झालाय, ती रिपेअर करायला न्यायचं होतं. तर काय आपण निघालो, पुढे गेलो थोडं, लगेच पाऊस चालू झाला. पावसाला काय माहीत निघाल्यावर पडतोय. तर इकडे स्तंभावाला निघाले, पावसाचा काही पत्ताच नव्हता. तर स्तंभाव पाहू आता एक काम आहे, कोणत्या दुकानात जायचं आपल्याला. तर मायनी घातलं होतं आपल्याला कोणतरी बोळखंडात, म्हणे इथं जायचं आहे आपल्याला. तर भरपूर दुकानं फिरून नका दुकानात आलो, ते म्हणे का होऊन जाईल तर काम, तुम्ही फोन ठेवून जा, अर्धा तास थांबा. तर ते काकान ते मग त्यांचं काम करत होतं. आपण थांबलो होतो बाहेर. आपलं फोनचं काम झालं ना, आपण निघालो आपल्या घराकडं. तर घराकडे जात जाता माई म्हणे का थांब आपण काहीतरी खाऊन घेऊ मस्त. मग तिथं थांबलो होतो. तर खाऊन घेऊन जाणं आपण चालत आपल्या मागच्या घरी. आपण आलो होतो आणि थोडं वेळ बसलो आणि ते कुत्रा डायरेक्ट घरात घुसून बसलंय. तर आई म्हणे का चल थोडं आपल्याला काम आहे वावरात, मग तिकडं थोडं काम करू. तर आपण मस्त इकडे वावरात आलोय. तर आपल्याला ते नळ्या लीक झाले, ते जरा नीट करायच्या होत्या म्हणून आपण आलो. मस्त नळ्यांचं लीक काढण्यासाठी थांबलोय आपण, पण आपण काही कामच केलं नाही. नळ्यांची लीक काढून आपण चालू होतो आपल्या घराकडं. तर इकडे घरी आलं ना, आपल्याला हुस काटलं म्हणे जाय म्हणे तू यांना सोडून ये. मग आपण चालू होतो त्यांना सोडायला. तर यांना सोडलं बिडलं आणि यांच्या तोंडात काहीतरी होतं बरं का, मागापासून काहीतरी चावत होते. तर त्यांना सोडून आपण आले आपल्या घरी. तर काय घरी आलो ना, आपल्या सांगितलं गाडी चार्जिंग लावून देतो पहिले. तर गाडी चार्जिंग लावून बसलो होतं मस्त. तर हे दोघं खिचडी खात होते. तेव्हा हा डायरेक्ट पळाला तिकडं. तर आपण जेवण बिवण करून आलो तर गच्ची. आता भेटूया ब्लॉगमध्ये. धन्यवाद.